गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, त्याचं नाव आहे सम्यक भवार व्लॉग्स. तर आज आपण चाललो आहे माथेरानला फिरायला. लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला असेल. आपण सध्या खूप फिरायला स्टार्ट केलं आहे. त्यानंतर आणखी आमची एक ट्रिप झाली, पण त्याची जी क्लिप मी काढलेल्या त्या सगळ्या माझ्याकडून कशा डिलीट झाल्या समजलं नाही. तर ह्यावेळेस ती चुकी माझ्याकडून नाही होणार परत. तर आता आपण झालो माथेरानला. माझ्यासोबत अजून 2 धुरंधर प्लेयर आहेत जे आपल्याला नेरळपासून जॉईंट होतील. ते तुम्हाला तिथे भेटून दाखवतो मी. धुरंधर 2 प्लेयर कोण आहेत तुम्ही बघून समजाल. त्यातला एक तर खूप फेमस आहे, एक तर ब्लॉगरच आहे खूप फेमस, आणि एक मिस्टर ऑलिम्पिक चॅम्पियन आहेत. तुम्हाला लवकर त्यांना भेटवतो मी. तर निघूया आता आपण माथेरानला जायला. तर भेटू तुम्हाला थोड्याच वेळात. थोड्याच वेळात. या स्थानकांवर भावांनो, मी तिकीट काढलं आहे भाई. आज दरवेळेस तिकीट काढत नाही तर टी सी पकडत नाही. तेव्हा टी सी पकडतो ॲक्च्युली. आज तिकीट काढलं आहे तर टी सी बाबा समोर रुपये पकडत नाही. मैत्यांना ना मला पकड भाई, मला पकड. मागं लोकांना पकडलं आहे भाई. आज तिकीट काढलं आहे. टी सी जर पकडला तर कसं इथं लावतो नसं दाखवतो आहे बाई तिकीट काढलं आहे. नेमकी आज तिकीट काढल्याने पकडत नाही. बरोबर नाही. एवढं पैसे काढून तिकीट काढल्याने पकडत नाही असं कसं? प्रवाशांना बरं नाही वाटत ना. तर मी आता पोचले नेरळला, आणि आपले 2 धुरंधर प्लेयर आणखी आले नाहीत, अजून आले नाही. ऑन द वे ब्रो, ऑन द वे. आल्यावरती त्यांना तुम्हाला भेटतो मी लगेच. हे बघा मित्रांनो, ॲक्च्युली आपल्याला माथेरानला जायला ट्रेन असते त्यावेळेस चालू, पण ती ट्रेन पावसाळ्यात बंद असते, कारण की ते दरडब्रेडच्या ह्याच्यामुळे. आणि जर तुम्ही कधी आळनेरळला माथेरानला जायचं असेल त्यासाठी रूट बघा आहे. तर बघा इथे ट्रेन ती ही एक ट्रेन आहे, पलीकडे ती एक ट्रेन आहे, आणि हा रूट आहे स्ट्रेट माथेरान. आणि हे शिवसागर. भावांनो, आपल्याला भेटायला कोण? हे ते धुरंधर प्लेयर. बाय बाय. हे बघा हे बघा कैसा आहे ब्रो? आता असं वाटतं कुठून आलं भावा. धुरंधर प्लेयर भावांनो. तर हे बघा तुम्हाला समजलं लगेच. हा तो ब्लॉगर, आणि तो मिस्टर ऑलिम्पिकचे चॅम्पियन तो हा प्रशिक भवार समजला. आणि हा आपला ब्लॉगर एवढं लढत. तर तुम्हाला भेटावं पुढे. मला एवढा मस्त सीन झाला ना ट्रेनमध्ये बसलेलो, आणि तुम्हाला मला क्यूब सॉल्व करता येतो. क्यूब मी बसलो भावा. मी 2 क्यूब घेतो, एक 3x3 घेऊन गेलो आणि एक ट्रँग्युलर घेऊन गेलो. 3x3 काढला, सॉल्व करतोय. अख्खा डब्बा डब्बा होता ना का ब्रो, ही मोठी आपल्याला अचिव्हमेंट भेटली, ऑपॉर्च्युनिटी भाव. नंतर मी ट्रँग्युलर काढला, तो पण करत असलो. समोर एक पोरगा बसलेला आला, बोलतो भाव मला पण शिकव ना. म्हणलं भाऊ असं 2 मिनिटात नाही शिकवत तरी आता मी उतरल. बोलतो मला नंबर घे, वाटलं असतं कधी भेट, मला शिकव. हो नाही आपण ते पैसे घेतो, पैसे. आणि एक पोरगी होती मस्त बसलेली, ती पण कसली बघू द्या ना का भाऊ. पोरगी पण खुश झाली ना भाऊ, ते बघ होती. आणि त्याच्या मी तिकडे बघितलं ना भाऊ, ती हसली म्हणजे हसली तो संपला विषय ना भाई. आता कुठं वडापाव कुठे? बघ आपण नेरळचा एकदम स्पेशल वडापाव खाऊ. तो इकडे कुठेतरी होता असं मला माहिती आहे. बेस्ट वडापाव असं इकडे कुठेतरी होता असं मला वाटतं का? अरे असं वाटतंय भावा. भावांनो, पेट पूजा झालेली आता मस्तपैकी. वडापावाची टेस्ट कशी होती का? चुम्मेश्वरी वडापावाची टेस्ट मस्त होता. हां बॉक मुरळाची चांगला होता. बॉक कर्जतचा नाद नाही भाऊ. कर्जतला खोत, सट्टू, हडप, मावकरची मिसळ भावा. सट्टू भावा. हे बघ त्यांनी सट्टू भावा त्यांनी बॉटल पण आता माझ्याकडे भाऊनी तर भांडण व्हायची भाऊ बॅगीवरून धावा. भावांनो, आता आपण मस्त बसलो इको मध्ये. ए तुम्ही मागे आहेत का? पण साडेचे वांदेत ना. काय विषय तुम्हाला येतो का? फायनली चला आज किमान चालेल. काय करू नका.
हे बघा बाबा पूर्ण धुका. कसं वाटतं मग धुका बघून तुला? आणि माथेरानला आपण मी जवळ माझा माथेरानला फर्स्ट टाइम आहे. कसं वाटतं तुला माथेरानला? बाप म्हणजे इतका बाप थोडं साईड काय रे एवढा चांगला व्ह्यू काढला भाऊ तू. इट इज नॉट ओके ब्रो. हा फर्स्ट पॉईंटवर आम्ही बघितला असेल. भाऊ ना थांबा हे बघ एवढं दुःख मला ते एकच गोष्ट आवडली. मैं मादर पे उधर यहाँ पर आया पूरा कोहरा ही कोहरा पूरा कोहरा ही कोहरा. भाई तिला सांग ना जरा शांत बसायला. मी स्नॅप टाकतो आता मी काहीच बोलू शकत नाही. तुम्ही आता काय बोलू शकत नाही? शिरोला अरे भाऊ ऐक ना. छत्री कुठे छत्री? ऐक तर. आणि इथं जो माझा भाव आहे संस्कार पवार त्याने माझी छत्री इकोमध्ये ठेवली आणि विसरला आणि इकोवाला 9-11 झाला. यांना मी खाली बोललेलो. यांना मी बोललेलो खालीच घ्या रेनकोट. नेरळला नाही ऐकत बोलतात नाही ऐकायला लागणार छत्री एवढा कुठे तर घ्यायला लागणार ना. भाई आपला असं असतो सगळं आपण पहिले सांगतो काय होणार आहे काय नाही सगळं भविष्याने पहिलंच. 2 मिनटं काका तिकीट येतात फुल तिकीट शिवाय एंट्री नाही 100%. हां ही बघा एंट्री. किंग किंग बघा किंग. थांबा रे तसं आहे ना. भाई मग चार चायला बघितली सुंदर वाटतंय. फाटलाय का तू आता फाटला भाऊ? तेवढं फाटला चुकून आता तेवढं नॉर्मल आहे भाऊ तेवढं चिंती आहे. मेरी बबडो यो याचा पकडून आणलाय तुला तिकडे आहे ना अजून अजून रिटर्न करतो बघ भावा. पण नाही का ना ही लोकांना हाराम आहे. हे बघ हे बघ बाय 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 खोटो बाय बाय खोटो बाय. शंकर बाय बाय महबूब भाऊ 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 भाई तुला बिजाची हाऊस आले काय आता? हां ते बाय बघा भाऊन माथेरान उगमयास कसा आला ना हे ऐका. हा सांग प्रॉपर. पुरत होतो काल. आपण जरा मागे जाऊया. म्हणजे ब्रिटिश काळात जाऊया. ब्रिटिश काळात जेव्हा ऐक रे ना जेव्हा ब्रिटिशांचा भारतावर राज्य होता. 100%. जेव्हा ब्रिटिश इथं राज्य करत होते भारतावरती तेव्हा त्यांना एक शांततेचं ठिकाण एक म्हणजे नाही का उन्हाळ्यात एक शांततेचं खूप गरमी असेल. तर तेव्हा ते शांततेचं ठिकाण म्हणून त्यांनी माथेरान निवडला. आमच्या आजोबा असं सांगतात की माथेरान हा निवडला आणि मग त्यांची पोराबाला कशी येतील वरती मग त्याच्यासाठी त्यांनी ट्रेनचा उगम केला आणि असं करून हा माथेरान आलेला आहे. आणि म्हणून हा माथेरान एवढा भारी आहे. तू कुठून ऐकलं कोणाला एवढं सांग मला नाही याला झालं का तू? हा वेलकम टू माथेरान. थांबा भावांनो जी ट्रेन नेरळपासून माथेरानला येते ती इथं थांबते बघा. अमन लॉज अमन 100%. आणि तुम्हाला आमन लॉज बुक करायचं असेल तर आय थिंक खालीच आहे ना बुक करायसाठी. हा ते खाली आणि ऑनलाईन असंच असू शकतो ते काय ऑनलाईन तेवढं आपल्याला माहिती नाही. ठीक आम्ही कॅम्पिंग करणे माणसं. भाई काय वाटतोय रे व्ह्यू नाही आता काय व्ह्यू वाटतोय भाऊ काय काय काही व्ह्यू लग रहा है. पर्यंत आलो काय रे आता कुठं जायचंय? हे बघा इकडं पण एक रस्ता इथं पण एक रस्ता इकडे रस्ता. आता कुठं जायचंय? जायचं कुठे तर समजत नाही. सांग भाई. काहीच मला एवढा बेकार. हा आता झाडांचा इतिहास आपलं नयनजी भवार हिस्टॉरिकल एव्हिडन्स स्पेशलिस्ट थंडवाचा ठिकाण तर भेटला पण ऑक्सिजनसाठी त्यांना प्रश्न पडला होता. मग ब्रिटिशांनी एक निर्णय घेऊन ग्रामपंचायत मीटिंग बोलवली. झाडांचं शिबिर चालू केलं. म्हणजे आपण जे वाटलं पर पर्सन म्हणजे ग्रामपंचायत तेव्हापासून चालत आलेली आहे काय? नाही मग त्यांनी विचार हो नो मस्तपैकी एक व्ह्यू भाई. पण व्ह्यू बाकी चुम्मेश्वरी होता. चुम्मेश्वरी व्ह्यू एक नव्हता. याचे फोटो तुम्ही माझ्या इंस्टावरती बघा. इथं थांबा इथं खाली मी माझ्या इंस्टा आय डी देतो आणि सांगतो पण सम्यक भावार 17
आपण कॉन्टेंट क्रिएटर आहे कॉन्टेंट क्रिएटर नाही भाऊ तरी पडला ना कॉन्टेंट क्रिएटर भाऊ आपण या जंगल ना आम्ही शोधला हां तर ए थांब ए पण या जंगलमध्ये नाही आलं तुला एक वस्तू पाहिजे ना काय पाहिजे तुला जंगलमध्ये बॅम्बू पिट वायपर बस आणि वाईन स्टेक. वाईन स्नेक म्हणजे असा की त्यातून तो जे विष सोडतो ना त्याच्यापासून वाईन बनते आणि ती वाईन पूर्ण जग प्रसिद्ध आहे नाही तेच आहे वाईन स्नेक म्हणजे तो साप दारू पिलेला असतो. हां आणि दारू पिऊन तिची दारू विकतो ना प्युअर 90 मोठी दारू काय काय हां हा जो पाणी आहे ना हा. हा वाला, हा येतो जिऱ्यातून म्हणजे काय जमिनीच्या खालून 100% हा पिऊही शकता किंवा हातही धुवू शकता असं पायही धुवू शकता 100%. आणि सरळ निघू शकता 100% आपापल्या रस्त्याने. हां पण तो जी प्युअर दारू आहे माथेरानची जी मुहापासून बनते कमी झालता. ती दारू तो स्नेक पितो आणि ती स्नेक दारू पिऊन जी दारू पर बाहेर थुकतो तिला वाईन बोलतात आणि ती वाईन जग प्रसिद्ध आहे असं त्याचा त्या स्नेकचं अस्तित्व आहे. नव्हता काढायला पाहिजे. आणि हा ब्लॉग जर माझ्या मामाने म्हणजे प्रवीण भादळ यांनी जर बघितली आणि त्याला समजलं का मी सापामध्ये असं बोलतोय तर तो माझी छोटा काढतोय ना त्याचाच vlog 100%. काय माहिती कोण आहे मित्रांनो इथं इंदिरा गांधी नगर आहे आणि जी स्टोरी आपण प्रशिक भालवर सांग इंदिरा गांधी नगरची स्टोरी. इसवी सन कालापूर्वी जेव्हा इंग्रजांचं स्थान होता इथे तर इंग्रजांना असं वाटायचं आपल्यावरती छळ करायचे ना ते तर मग मारायचे आपल्याला. हां. तू पण आहे रे. हां 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 तर त्यांना वाटायचंय की थंडावा फक्त आम्हीच घेऊ आम्हाला देणार नाही. तर मग इंदिरा गांधी नगर इथं गांधीजी राहायचे आधी. आणि मग त्यांनी आपण मग त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिला माथेरान फिरण्यासाठी. हां पण एक गोष्ट आणि तुम्हाला सांगतो आता मोबाईल क्वालिटी एवढी घाण येते मोबाईलमध्ये का आता माझा आयफोन 1.5 झालाय म्हणून क्वालिटी जरा घाण येते असा विषय. हां बरं काय 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 गांधीचा आणि इंदिरा गांधीचा काही संबंधच नव्हता. गांधी आला ना मग गांधी आला ना गांधी आला बापू आहे विषय आपला बापू. अरे बापूचा काही असा संबंध नाही. बघा भावांनो शंकर टीसी पकडेल पटकन. बघा भावा इथं नावलेलं माथेरान पण माथेरान नाही ते माथेरच आहे. हे नादा ए हा नाव काय सगळे पॉइंट मागे राहिले आणि आम्ही चाललो पुढं पुल्ल आता कुल्लडच्या आता आम्ही चाललो पल्लत मागं पुल्ल चाललेलो आम्ही पुल्ल आणि मग कुल्लच्या बघतो पुल्लच्या ठीक आहे. परतीचा प्रवास मित्रांनो आला टाईट आहे ना आणि एक तिकडे येतो बघा किंग खूप दमलोय वरती एवढं पाऊस होतो ना की मला काही पॉसिबल झालं नाही फोन बाहेर काढायला आणि व्हिडिओ करायला. तर आपण रील्स चांगले सांगायचे आपल्याला आणि रील्स खूप मस्त असे काढले. तुम्हाला रील्स बघायचे असतील तर इंस्टावर मला फॉलो करा तुम्हाला दिसतील. आणि आता आपण जरा आला आहे आता चायनीज खायला खूप भूक लागले. फक्त वडापाव खाल्लेलं मका खाल्लेला आंबा खाल्लेला शेंगा खाल्लेल्या कटाडी खाल्लेली बास एवढंच खाल्लेलं. आणि आपल्यासोबत आहेत पवार आणि एक प्रशिक भवाल ऑलिम्पिक चॅम्पियन. तर तुम्हाला भेटत आपण डायरेक्ट घरी. तोपर्यंत स्टे ट्यून बाय बाय. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता मी घरी आलो आहे खूप दमलो आहे. काय झालं ते सांगू शकत नाही सांगण्यासारखं नाही काय झालं विशेष विषयच नाही सांगणार का. फक्त तुम्ही एवढंच समजून घ्या का विषय झालाय. लाईनवर कसलं असा विषय झालाय समजून घ्या तुम्ही. चुकला ना पाय दाखव पाय दाखवलं आणि वरून दुसरा मॅटर असा साईशा बघा साईशा आणि आज आम्ही आत्ता मागाशी टोटल म्हणजे बघितलं ना आपण आजमध्ये आज 20 किलोमीटर चाललो आहे. 20 किलोमीटर म्हणजे जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा भावाच्या चॅनलला. 100%. बाय बाय.
गुड नाईट.